नमस्कार रसिक प्रेक्षको, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव आहे हुंडाबळी. मित्रांनो, हुंडा घेणं आणि देणं जरी बंद असलं, त्याच्यावर बंदी असली तरी प्रत्यक्षात मात्र ह्या गोष्टी घडत असतात आणि या हुंड्यापायी अनेक मुलींचे संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक मुलींना आपलं जीव गमवावा लागला. याच आशयाची कथा आहे मित्रांनो. खरं तर या पद्धतीची घटना कुठंच घडू नये, परंतु एक हृदयस्पर्शी कथा तुमच्या समोर सादर करतोय. कथेचं नाव आहे हुंडाबळी. आज 12वीचा निकाल झाला होता आणि रामभाऊ पाटलाची मुलगी सोनाली 70% मार्क मिळवून पास झाली होती. रामभाऊ आणि त्याची बायको सुनेताला आपली पोरगी चांगल्या मार्कानं पास झाली त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. रामभाऊचा मुलगा राहुलने पेढ्याचा पोळा गावात जाऊन आणलाच होता. घरात वातावरण अगदी आनंद होतं. तेवढ्यात शेजारचा शंकरनाना दारात आला आणि म्हणाला, हाय का घरात रामभाऊ? तेव्हा रामभाऊ म्हणाला, या शंकरनाना, घ्या पेढा, करा तोंड गोड, आमची तायडी 12वी पास झाली. शंकरनाना म्हणाला, बरं चांगली गोष्ट आहे की, म्हणजे मग यंदा तायडीच्या कळ्या हायत्या म्हणायचं. रामभाऊ म्हणला, हे बघा शंकरनाना, यंदा काळ्या काय पिकली नाही. 2 वर्ष झालं पावसानं पाठ फिरवली आहे बघा. आता कसं होतंय बघूया. तायडी म्हणतीया मोर शाळा शिकायची आहे, पण बघू काय होतंय. सोनालीच्या लग्नाचा विषय निघाला तसा सोनाली निघून घरात गेली. आपल्या आईला म्हणाली, आई हे बघ, मला आणखी पुढे शिकायचं आहे. उगाच कोणतर काही येऊन सांगू शकेल आणि बाबांच्या डोक्यात काही घालतील आणि शंकरनाना तेच करायला आलाय बघ. तेव्हा सुनीता म्हणाली, अगं तायडे, शंकरनाना काय चुकीचं बोलतोय काय? तुझं लग्नाचं वय झालंय म्हणूनच ते म्हणतात ना. तेव्हा सोनू म्हणाली, आई हे बघ, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आताच मला लग्न वगैरे काही करायचं नाहीये. शंकरनानानं रामभाऊला सुपारी कातरून देत पानाचा विडा चगळत सोनूच्या लग्नाचा विषय काढला होता. शंकरनाना म्हणाला, हे बघ रामभाऊ, पोरगी म्हणजे परक्याचं धन असतंय. किती जर शिकवले तर तिला तिचं लगीन करून टाकावंच लागतं आणि त्या मुलीला नांदाय जावंच लागतं. रामभाऊ म्हणाला, होय की, मग पोरगी म्हणतीया अजून शाळा शिकायची आहे, पण 2 वर्ष झालं शेतात काय पिकलं नाही, जवळ पैसा पाणी नाही, कसं करायचं लगीन तर? शंकरनाना म्हणाला, रामभाऊ मी काय म्हणतो या, हे बघ, अरे माझी पोरगी सुंदरी 12वी झाल्यावर तिचं लगीन केलं होतं. लगीन झाल्यावर सुंदरीचं शिक्षण पूर्ण केलं या. आज सुंदरी सुद्धा नोकरी करते बघ. म्हणूनच म्हणतोया, जर तुझ्या सोनूला जर मोहर शाळा शिकवत असतील पाहुणे तर तुला काय अडचण आहे? रामभाऊ म्हणाला, होय की, मग मी बी तीच म्हणतोया. जर अशी पाहुणी तुझ्या पाहुण्याच्या ओळखीची कुठं भेटली तर मग माझी कायच अडचण नाही बघ. मग करून टाकूया सोनूचं लग्न. तेवढ्यात रामभाऊची बायको सुनीता चहा घेऊन आली. दोघांना चहा दिला आणि रामभाऊ म्हणाला, होय हो, शंकरनाना काय म्हणतोय बघा की जरा. सुनीता म्हणाली, काय म्हणतायत शंकरनाना? शंकरनाना चहाचा घोट घेत म्हणाला, हे बघा वहिनी, पोरगी म्हणजे परक्याचं धन असते. ज्या त्या वयात लगीन केलेलं चांगलं. आमच्या सुंदरीचं बघा, 12वी नंतर लगीन केलं. आता सुंदरी शिक्षण पूर्ण करून नोकरी करते. 2 पोरं झाले, ती अगदी आनंदात कुटुंब आहे बघ. सुनीता म्हणाली, आमच्या सोनूची बी आता 12वी झाली आहे, करून टाकूया तिचं बी लगीन. परंतु सोनूचं असं म्हणणं आहे की तिला अजून शाळा शिकायची आहे. तेवढ्यात शंकरनाना म्हणाला, हो शिकू दे की तिला शाळा, लग्नानंतर बी शाळा शिकायला अडचण काय आहे तवा.
सुनीता म्हणाली, अहो शंकरनाना, पण तशी पाहुणी तर मिळायला पाहिजे ती की. 2 वर्ष झालं तुम्ही बघतायच की उत्पन्नाचं साधन आमच्याकडे काहीच नाही. काळी आई काय पिकली नाही आणि पाऊस पाणी बी नाही, त्यामुळं इन्कम आमचं बंद झालं या. शंकरनाना म्हणला, हे बघा रामभाऊ आणि वहिनी, मी काय सांगतोय ती ध्यान देऊन ऐका. माझी बायको सारजी, तिच्या माहेरात एक चांगली जागा आहे असं सारजी म्हणत होती. मग बघूया की विचारून. तेव्हा रामभाऊ म्हणला, होय शंकरनाना, पण कसं आहे, पार्टी चांगली आहे म्हटल्यावर त्याप्रमाणे खर्च बी करायला लागतो ना, आपल्याला बी पेललं पाहिजे ना ते. शंकरनाना म्हणाला, अरे तसं काय नसतं या, लग्नाचा योगायोग असल्या म्हणजे सगळ्या वाटा मोकळ्या होते त्या. शंकरनानानं बसून बसून आणि बोलून बोलून रामभाऊ आणि सुनीताला बऱ्यापैकी समजावून सांगितलं होतं. पुरीच्या लग्नासाठी त्यांना तयार केलं होतं. शंकरनानानं चहानंतर पुन्हा सुपारी कातरली, पानाचा इडा तोंडात टाकला आणि तंबाखूची पुडी बाहेर काढून विडा मळला आणि तोंडात टाकून उठला आणि म्हणला, हे बघा रामभाऊ, तुझं म्हणणं जर पुरीचं लगीन करायचं असलं तर मला सांग, मग मी त्या पाहुण्याला विचारून बघतो. आणि शंकरनाना उठून निघून गेला. ही चर्चा सगळी सोनून ऐकलीच होती. तिला शंकरनानाचा खूपच राग आला होता. शंकरनाना बाहेर गेल्याबरोबर सोनू समोर आली आणि म्हणाली, बाबा मला आताच लग्न फिग्न काय करायचं नाही, आणखी मला शिकायचं आहे. तेव्हा सुनीता आणि रामभाऊ यांनी सोनूला खूप समजावून सांगितलं. रामभाऊ म्हणाला, हे बघ ताई, 2 वर्ष झालं शेतातलं उत्पन्न नाही, काय करायचं पोरी. राहुलचं शिक्षण तिकडं शहरात चालू आहे, त्याला महिन्याला पैसे पाठवावे लागतात. कुठून आणणार मी पैसे पोरी, कुठून आणणार पोरी पैसे मी. आताच जर तुझं लग्न झालं आणि पाहुण्यांनी तुला शाळा शिकवायचं असं ठरलं तर तुला लगीन करायला काय अडचण आहे पोरी. माझ्या ज्या नाता तुला शाळा शिकवणं होत नाही पोरी. हे बघ, शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचं नाही, ही तुझं म्हणणं आहे, बरोबर आहे, पण परिस्थितीमुळं काही चालत नाही पोरी. बापाचे हे शब्द ऐकल्यानंतर पोरीच्या मनाचा विचार बदलला. शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचं नाही ही शपथ घेतलेली पोरगी आज मात्र नाइलाजास्तव लग्न करायला तयार झाली होती. बापाचं बजेट कोलमडू नये म्हणून सोनूनं आज लग्न करायचा निर्णय घेतला होता आणि ती लग्नाला तयार झाली होती. इकडे शंकरनाना आपल्या घरी गेला होता. शंकरनानाच्या सासूरवाडीची पाहुणे मंडळी असल्यामुळं शंकरनानाला पुढारपण आलं होतं. तो आपल्या बायकोला सारजीला दुसऱ्याच दिवशी त्यानं आंबेवाडीला पाहुण्यांकडे निरोप घेऊन पाठवून दिलं. सारजा धर्माशेठच्या घरी गेली. पलंगावर धर्माशेठ बसलेला होता. सारजाला पाहून म्हणला, या सारजाबाई, लय दिवसानं येणं केलं या. सारजाबाई म्हणली, होय यावं म्हटलं असंच. माग एकदा मी आलते ना मागच्या खेपेला, तेव्हा म्हटलं नव्हतं का आमच्या भावकीतली एक पोरगी चांगली आहे तुमच्या धाकल्या पोरासाठी, त्यासाठीच निरोप घेऊन आली या. धर्माशेठ म्हणला, हां हां होय, काय म्हणतात पाहुणे. तेवढ्यात धर्माशेठची बायको रकमा येऊन तिथं बसली. तीही म्हणाली, होय होय, काय म्हणतात पाहुणे मग हो. सारजाबाई सांगू लागली, पोरगी दिसायला लयच गोड आहे, नुसती लक्ष्मीवाणी दिसतीये बघा. 12वी काय शिक्षण झालं या.
स्वयंपाक पाणी सगळं जिथल्या तिथं करतीया. लयच गोड आहे पोरगी. तुमच्या धाकट्यासाठी लयच भारी जोडा लागतोय बघा. तेवढ्यात रखमाबाई म्हणली, पाहुणी पैशा पाण्यानं गबरगट हायती काय? धर्माशेठ म्हणला, अगं तू काय बोलतीस? काय करायचं आपल्याला त्यांच्या पैशा पाण्यानं? तेव्हा रखमा म्हणाली, मग काय भिकाराची करता का पोरगी? माझं पोरग काय नाटाबाटाच आहे काय? तेव्हा धर्माशेठ म्हणाला, तसं नव्ह, बघूया तर की आधी पोरगी, मग ठरवूया मोरचं काय करायचं ते. तेवढ्यात शारदा म्हणाली, हे बघा पोरीचं म्हणणं आहे तिला मोहर शाळा शिकायची आहे, म्हणजे लगीन झाल्यावर तिला शाळा शिकून नोकरी करायची आहे. धर्माशेठची बायको रखमा म्हणाली, कशाला शाळा आणि फिळा? आमच्या घरी काय कमी आहे वय तवा दुसऱ्याच्या नोकऱ्या कराय? तेव्हा शारदा म्हणाली, अहो पण पोरीचं म्हणणं तसं आहे, मोहर शाळा शिकवत असली तरच लगीन करायचं म्हणती पोरगी. धर्माशेठ म्हणाला, बरोबर शिकवू की, एकदा लगीन झालं म्हणजे बघू पुढं काय करायचं ती. पुन्हा अगोदर पोरगी तर बघूया, मग काय ते ठरवूया. शारदानं मुलीची सर्व माहिती सांगितलीच होती. धर्माशेठचा स्वभाव तसा चांगला होता, पण धर्माशेठची बायको रखमाबाई जरा फाटकळ तोंडाची होती. धर्माशेठ बोलायला लागलं की ती नेहमीच मधी मधी बोलत असे. मुलीची सर्व माहिती सांगून संध्याकाळी शारदाबाई आपल्या माहेरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी शारदा आपल्या गावी आली. तिने झालेला सर्व प्रकार शंकरनाना सांगितला आणि शंकरनाना संध्याकाळीच हा निरोप घेऊन रामभाऊच्या घरी गेला. शारदाबाई म्हणत होती, अहो आता कशाला जाताय, संध्याकाळ झाली या, उद्या जावा की निरोप द्यायला. तेव्हा शंकरनाना म्हणाला, नग नग आताच जातो, उगाच चांगल्या कामाला उशीर कशाला. शंकरनाना लगेच हल्ला तसा तो रामभाऊच्या घरी गेला. सोनाली दारातच बसली होती. शंकरनानाला पाहून सोनू घरात निघून गेली. रामभाऊ बाहेर आला. रामभाऊ म्हणाला, या शंकरनाना, काय चाललंय, लय उशीर केला यायला. शंकरनाना म्हणाला, आलोय तुमच्याकडेच, तुम्ही आता आमच्या सासरवाडीची युवाय होणार म्हटल्यावर आम्हाला थोडासा त्रास होणारच की. रामभाऊ म्हणाला, अहो तुम्हाला कसला त्रास आहे, सकाळ आला असता तर चाललं असतं की. शंकरनाना म्हणाला, मी काय म्हणतोय, चांगल्या कामाला उशीर नग म्हणून मी आलोय लगेचच. काय आज शारदा गेली होती माहेरी पाहुण्याकडं, सोनूसाठी पाहुणे बघाय, सोनूसाठी पाहुणे बघाय येतो म्हटले ती, म्हणून म्हटलं लगेच निरोप जाऊन सांगावा म्हणून आलतो. बरं बरं बरं, काय म्हणाले, आपली सर्व माहिती पाहुण्यांना सांगितली का? रामभाऊ म्हणला, होय होय, सगळं खडान खडा सांगितलं बघा. आणि ते महत्वाचं ते सांगितलं काय? असं रामभाऊ म्हणला. तेव्हा होय होय, सगळं महत्वाचं, ती पोरगी लागल्यानंतर शाळा शिकायची ती सगळं सांगितलं, काय सुद्धा विषय मागे ठेवला नाही, असं शंकरनाना सांगू लागला. जर मुलीची शाळा शिकायची इच्छा असेल तर आम्ही त्यांना शाळा शिकवू, असं पाहुणे म्हणते ती, असं शंकरनाना सांगत होता. शिवाय त्या पाहुण्यांची दुसरी होणारी सून ही शाळा मास्तर आहे आणि त्यामुळं आम्ही हिलाही शाळा शिकवू, असं पाहुणे म्हटले, असं शंकरनाना सांगत होता. आणि हे ऐकून रामभाऊला खूपच आनंद झाला. आपण आपल्या परिस्थितीमुळे पोरीला शाळा शिकू देत नाही, पण पाहुणे शाळा शिकवत आहेत म्हटल्यावर रामभाऊचं मन आनंदानं भरून आलं होतं. त्याची बायको सुनीताला हाक मारली आणि सर्व सुनीतालाही शंकरनानानं सांगितलेली माहिती पुन्हा सांगितली. सुनीता म्हणाली, पाहुण्यांना आमची सगळी माहिती सांगितली का?
शंकरनाना बोलला, हो सगळं सांगितले. शंकरनाना, आमची परिस्थिती तुम्हाला तर माहितीच आहे. सगळी खरी परिस्थिती सांगितली ना पाहुण्यांना. शंकरनाना म्हणला, हे बघा सुनीताबाई, मी सगळं तुमचं हाय ते सगळं सांगितले. सोनू पुढे शाळा शिकण्याची सोनूची इच्छा आहे, ती तुम्ही पाहुण्यांना सांगितली का, असं सुनीता विचारते. तेव्हा शंकरनाना म्हणला, हा, मी सगळं जे काय आपलं चर्चा झाली होती ती सर्व सांगितले पाहुण्यांना. शंकरनाना जणू स्वतःच आंबेवाडीला गेला होता आणि पाहुण्याशी चर्चा करून आला होता. या आविर्भावात सर्व रामभाऊला आणि सुनीताला सांगत होता. सोनूच्या डोळ्यासमोर आपल्या बापाची आर्थिक परिस्थिती डोळ्यासमोर येत होती, पण काय करणार, विलाज नव्हता. सोनू मनात विचार करत होती, जर नाहीच त्यांनी शाळा शिकवली तर पुढं काय, हाच विचार तिच्या डोक्यात घोंगावत होता. शंकरनानाला चहा पाणी झाला आणि तो निघून आपल्या घरी गेला. संध्याकाळी जेवताना रामभाऊने विषय काढला. राहुल, सोनू, रामभाऊ, सुनीता सगळे चर्चा करत होते. सुनीता सांगत होती, आपल्या मनातल्या शंका रामभाऊला विचारत होती. आता पाहुणे 4 दिवसांनी येणार म्हटल्यावर काहीतरी तयारी करावी लागणार, म्हणून याविषयी ही चर्चा चालू होती. दुसऱ्या दिवशी शंकरनाना पाहुणे येणार हा निरोप घेऊन आला होता. मंगळवारी पाहुणे येणार आहेत असं तो सांगून गेला. मंगळवारचा दिवस उगवला होता. सकाळपासूनच रामभाऊच्या घरी पाहुणे येण्याची तयारी होती. 10-11च्या वेळेस पाहुण्यांची जीप आली होती. शंकरनाना आणि शारदाही सकाळी 8 वाजताच येऊन रामभाऊच्या घरी हजर झाली होती. पाहुणे आले होते. रामभाऊने पाहुण्यांना रामराम केला. शंकरनाना पुढे होऊन पाहुण्यांचं स्वागत करत होता. 2-3 बायका आणि 4-5 गडी माणसं एवढे पाहुणे आले होते. चहा पाणी झालं आणि मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू झाला होता. एका खोलीमध्ये एका पाटावर सोनूला बसवलं गेलं होतं. इतर बायका समोर बसल्या होत्या. नवरदेव खुर्चीवर बसला होता. बाकीची मंडळी खाटेवर बसली होती आणि मुलीला प्रश्न विचारत होते. शंकरनाना म्हणाला, विचारा पाहुणं, काय प्रश्न असतील तर विचारा. मग पाहुण्यामधील एक जाणतं व्यक्तिमत्व आपानाना पुढे झाला आणि म्हणाला, काय नाव आहे मुली तुझं? तिनं सांगितलं, माझं नाव सोनाली. शिक्षणाविषयी तुझा पुढे काय विचार आहे, छंद कुठला आहे तुला? सोनू म्हणाली, माझं लग्न झाले तरी मला पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. आणखी काही इकडचे तिकडचे प्रश्न विचारले आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मग मुलीच्या ओटीत नारळ, जंपर पीस, तांदूळ या प्रकारे तिची ओटी भरली. सोनूने जाग्यावरून सगळ्यांना नमस्कार केला आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम समाप्त झाला. शंकरनाना म्हणाला, आता जेवण तयार आहे, जेवण करूनच जावा. पाहुण्याने जेवण उरकलं आणि शंकरनाना पुढे जाऊन म्हणाला, तुमचा काय निरोप असेल ते आम्हाला कळवा, आम्ही मग परत सांगतो तुम्हाला. सोनालीची होणारी सासू पुन्हा घरात आली. सोनूला ज्या खोलीत होती त्या खोलीत ती गेली आणि तिने सोनूला बरंच काही प्रश्न विचारलं. तुला स्वयंपाक येतो का? तुला स्वयंपाक येतो का? तुला रानातली कामं जमतात का? तुला धार काढा येते का? असे प्रश्न ती विचारत होती. असे बरेच प्रश्न विचारून ती बाहेर गेली. सोनाली विचार करत होती, या बाईनं बरेच प्रश्न काही विचारलं, पण तिनं पुढील शिक्षणाविषयी, नोकरीविषयी काहीच विचारलं नाही. पण सोनू काहीही बोलू शकत नव्हती. पाहुणे निघून गेले होते. शंकरनाना आणि शारदाही जेवण करून आपल्या घरी गेले होते. सोनाली ही सुसंस्कृत आणि शिकलेली, दिसायला खूप सुंदर असल्यामुळं पाहुण्यांना पसंत पडलीच होती. दुसऱ्याच दिवशी शंकरनानाजवळ पाहुण्यांचा निरोप आला. आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्हाला नवरदेवाचे घर पाहायला यायचे असेल
तर तुम्ही येऊ शकता. म्हणून लगेच शंकरनाना रामभाऊच्या घरी जाऊन निरोप देतो. पाहुण्यांचा निरोप पोच केला होता त्यानं. सोनूला मात्र कोणीच काही विचारलं नव्हतं. नवरदेव पसंत आहे का, किंवा तुला काही जागा पसंत आहे का. मुलगा सुसंस्कृत होता, इंजिनिअरिंग त्याचं झालेलं होतं, दिसायला चांगला होता. पण सोनूला वाटत होतं मला कोणीतरी विचारायला हवं, तुला ही जागा पसंत आहे का, तुला हा मुलगा पसंत आहे का. पण तसे काहीच झाले नाही. शिवाय सोनूच्या भविष्यातल्या शिक्षणाविषयी कुणी काही विचारलं नव्हतं. तिच्या मात्र मनात एकच शंका होती की लग्न झाल्यानंतर लोक हे मला शाळा शिकवतील का. परंतु धाडस करून सोनूनं शंकरनाना आणि शारदा काकूला पुन्हा बोलावून घेतलं. तिनं धाडस करून विचारलं, शंकरनाना आणि नानी, हे बघा, माझं सध्या लग्न करायचा विचारच नव्हता. तुम्ही म्हणताय म्हणून मी लग्नाला तयार झाले. पण लग्नानंतर मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि हे पाहुणे ते करण्यासाठी तयार आहेत असे तुम्ही मला सांगता आहात. म्हणून मी लग्नाला तयार आहे. या गोष्टीची तुम्ही पुन्हा एकदा खातरजमा करून घ्या. तेव्हा शारदा काकू म्हणाली, अगं पोरी, असं मनाला वाईट वाटू घेऊ नकस. आमच्या सुंदरीचं बी लगीन झाल्यावर शिक्षण झाले, सुंदरी नोकरी करते. तुला सुद्धा शिक्षण पुरं करून नोकरी लावणार आहे ती. माणसं लय भारी आहे ती स्वभावानं, चांगली आहे ती. तेवढ्यात शंकरनाना म्हणाला, अगं पोरी, तू काय बी काळजी करू नकस. तुला शिक्षण पूर्ण करायचं आहे ना, कर ना. आम्ही कुठं जातोय वेतावा, आम्ही आहेच की पाहुण्यांना सांगायला. हो नाना, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण पाहुण्यांनी माझ्या शिक्षणाविषयी एकही प्रश्न मला विचारला नाही, म्हणून मी तुम्हाला म्हणते, असं सोनू सांगत होती. तेव्हा शंकरनाना म्हणाला, अगं पोरी, तू त्याचं टेन्शनच घेऊ नको. ती शिक्षणाचं विचारायचं विसरला असेल. चालतंय, मी बोलून त्यांच्याशी बोलून घेतो आणि हा विषय इथंच संपतो. मग शंकरनाना रामभाऊला म्हणाला, मग आता कधी जायचं मुलाचं घर बघायला. रामभाऊ आणि सुनीता म्हणाले, आम्ही तुम्हाला उद्या सांगतो कधी जायचं आहे ते. आणि आता जायचं म्हणल्यावर भावकीतील 4 माणसं न्यायलाच लागतील हो. उद्या सांगा म्हणून शंकरनाना निघून गेला. संध्याकाळी रामभाऊ, सुनीता, राहुल, सोनाली यांनी पाहुण्याबद्दल सविस्तर चर्चा केली. राहुल म्हणाला, हे बघा बाबा, जागा चांगली दिसते या. शिवाय मुलाचं इंजिनिअरिंगही झाले आणि आपल्या सोनूला पुढे शिक्षण पूर्ण करण्याचीही संधी ते लोक देत आहेत म्हटल्यावर काय अडचण नाही. आणि घरात सर्वांचे एकमत झाले. शुक्रवारी मुलाचे घर बघायला जायचं ठरलं. दुसऱ्याच दिवशी रामभाऊने आपल्या भावकीतील 5-6 घरी सकाळी जाऊन सोनूसाठी मुलाचं घर बघायला जायचं आहे शुक्रवारी म्हणून सर्वांना निरोप दिला. रामभाऊचं घराणं हे पाटलाच असल्यामुळं रामभाऊला खूपच भावकी होती. बघता बघता 15 ते 20 माणसं घर बघायला जाण्यासाठी भावकीतली निघाली, तयार झाली होती. एक टेम्पो पाहून टेम्पूनच सर्व मंडळी आंबेवाडीला पोहोचली होती. आंबेवाडीपासून गावाच्या बाजूला 2 किलोमीटर अंतरावर धर्माशेठ सावकारांचा भला मोठा बंगला होता. बंगल्याच्या आजूबाजूला 40 एकर बागायत शेती होती. ऊस, डाळिंब, द्राक्षे अशा प्रकारे पिकं पाहून पाटील मंडळी आनंदून गेली होती. शंकरनानाला सगळं शेत फिरून पाहुण्यांना दाखवलं. भला मोठा बंगला पाहून पाहुणे मंडळी अवाक झाली होती. पाहुण्यांच्या चांगल्या प्रकारे पाहुणचारही करण्यात आला होता. शंकरनानानं रामभाऊला बाजूला बोलवलं. मग म्हणाला, काय म्हणणं आहे तुमचं. हे बघा, अशी जागा तुम्हाला कुठं सुद्धा सापडायची नाही. रामभाऊला ही जागा पसंत पडली होती. त्यानं आपल्या भावकीतील जनातात्या, भीमानाना, पांडाबापू इतरांशी चर्चा केली. ते म्हणाले, जागा 1 नंबर आहे बरं का, जागा सोडायची नाही. आणि शंकरनानाला ही बातमी सांगितली की आम्हाला जागा पसंत आहे.
शंकरनानाला खूप आनंद झाला. शंकरनानानं धर्माशेठला जाऊन माहिती सांगितली. पाहुण्यांना जागा पसंत आहे. हे बघा, शंकरनाना म्हणला, उगाच हेलपाट मारण्यात काय चव नाही. आता हाय ती सगळी भावकीतली बी माणसं म्हटल्यावर टाकूया जमवून आजच, उगा हेलपाट घालत बसण्यापेक्षा. तेव्हा रामभाऊ आणि त्याच्या भावकीतील मंडळींनी आपापसामध्ये चर्चा केली आणि हो ठीक आहे, जमवून टाकूया लगीन, असा पाटलांचा निर्णय झाला. रामभाऊ शंकरनानाला म्हणाला, शंकरनाना, आमच्या ऐपतीप्रमाणे होईल सगळं. शंकरनाना म्हणाला, बसूया तरी बैठकीला, काय तर मागमोर होईलच की. सर्व मंडळी उठून बाहेरील पहाराजवळ आली. पाटील मंडळींनी आपापसात चर्चा केली आणि बैठकीला बसायचा निर्णय घेतला. बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये चटया टाकून पाहुण्यांना बसायची सोय करण्यात आली होती. एका ताटात पान सुपाऱ्या आणून ठेवल्या होत्या. सर्व पाहुणे मंडळी येऊन चटईवर बसली होती. धर्माशेठच्या भावकीतील मंडळी, धर्माशेठ सोडून फक्त 2च माणसं होती. तेव्हा पाटलाचा बाळूनाना म्हणाला, अहो, तुमच्या भावकीतली माणसं बोलवा की. धर्माशेठने जरा नाऐकल्यासारखंच केलं आणि म्हणाला, कसं आहे माहित आहे का, आज हाय मौदाचा बाजार, सगळी मंडळी बाजारला गेलेत, त्यामुळं कोण घरी येण्यासारखं नाहीच आता. बर ठीक आहे, मग करा चालू आता कार्यक्रम. बर, कोण तर म्हटलं, नवरदेव विजयला पोरगी पसंत आहे का, असं विचारलं. तो म्हणाला, हो ठीक आहे, मला मुलगी पसंत आहे. बोला पुढे. मग नवरदेवाकडून कुंडला तात्या, धर्माचा भाऊ म्हणाला, आता बोलायचं आहे काय यात. हे बघा, थोरला मुलगा आजीचं लगीन परवाच जमले, त्याला जेवढं दिलंय तेवढं द्या आणि फोडा सुपारी, उगाच येळ घालवाय न ग. तेव्हा पाटलाचा बाळूनाना म्हणला, कसं बोलताय तुम्ही ही, थोरला पोरगा नोकरीला आहे, तो मास्तर आहे, आणि म्हणून तुम्ही त्याच्या एवढं ह्यालाही कसं काय मागताय. मग त्याची बाराबरी आम्ही कशी काय करणार हो, अजून ह्या नवरदेवाला नोकरी सुद्धा लागली नाही. तेव्हा शंकरनाना म्हणाला, हे बघा, थोरला पोरगा मास्तर आहे, सरकारी नोकरीला आहे, त्याची बराबरी आमच्यानं अजिबात होणार नाही. त्याला काय पाहुणे, पण त्याला काय पाहुणे देणार आहे ते तर आम्हाला कळू द्या, म्हणजे आम्हाला बोलाय तर सरळ होईल. कुंडला तात्या म्हणाला, हे बघा, थोरल्यासाठी असं ठरलंय, 51 तोळ सोनं आणि 2 लाख रुपये हुंडा, आणि रीतरिवाज पाहुण्याच्या मनानच करायचा आहे. 51 तोळे सोने हे शब्द ऐकताच रामभाऊच्या पायाखालची जमीनच सरकली होती. 2 लाख रुपये हुंडा, हे रामभाऊने शब्द ऐकली आणि त्याला घेरे आल्यासारखं झालं होतं. रामभाऊ म्हणाला, हे असं म्हटल्यावर आमच्या मेळात बसत नाही, जरा हिसाबात बोला. तेव्हा धर्माशेठचा दुसरा भाऊ जेल्या बापू म्हणला, या पोराला अजून नोकरी नाही, पण लागल की आज ना उद्या बघा. मग असं करा, 25 तोळ सोनं आणि 1 लाख रुपये हुंडा द्या. आता उगाच बोलू नका आणि उगा काड्या चापचत बसू नका. एकमेकात आपापसात हे बोलत होते. शंकरनाना रामभाऊला बोलवून बाहेर घेतलं आणि म्हणाला, रामभाऊ, हे बघ, जागा चांगला आहे, सोडून जमायचं नाही, उगाच थोड्यासाठी आडीयड घेऊ नकस. तेव्हा रामभाऊ म्हणाला, अरे आपल्याला झेपायसारखं आहे काय, माझं काय एवढं, माझ्यानं काय एवढं काय देणं होणं शक्य नाही बाबा. शंकरनाना म्हणाला, असं करू नको रे रामभाऊ, आपल्या पुरीच्या सुखासाठी करायच लागतं हे बघ. रामभाऊ म्हणाला,
10 तोळ सोनं आणि 1,00,000 रुपये, याच्यावर आम्हाला काही देणं होत नाही बघा. आणि ही बातमी शंकर नानानं धर्माशेठला जाऊन सांगितली. आपली बायको रकमाला मागे बोलावून घेतलं आणि धर्माशेठनं मी सांगितलं बायकोला. तेव्हा रकमा म्हणाली, थोरल्याला जेवढं दिलंय तेवढंच घ्या, नाहीतर माझं पोरग काय नाटा बाटाच आहे का. तेव्हा धर्माशेठने आपल्या बायकोला गप्प बसायला सांगितलं. पुन्हा बैठकीत धर्माशेठ आला. हे बघा पाहुणे मंडळी, असं करा, 20 तोळ सोनं आणि 1,00,000 रुपये हुंडा द्या आणि फोडा सुपारी. रामभाऊची परिस्थिती रामभाऊला माहित होती. बाळूणाना म्हणाला, पाहुणं, पाणी पार डोक्यावरनं चाललंय बघा, आमच्या ज्यानं झेपत नाही बघा. तेवढ्यात धर्माशेठची बायको रकमामध्ये बोलली, हे बघा पाहुणं, आम्ही थोरल्याला जेवढं घेतलं त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं नव्हतंच, पण शंकर नानाच्या म्हणण्यानुसार आम्ही पैसे कमी केले. 20 तोळ आणि 1,00,000 द्या. वाटलेस तर असं करा, 10 तोळ लग्नात द्या आणि 10 तोळ पुन्हा लग्नानंतर द्या तुमच्याकडे पैसे आल्यावर. आता मात्र रामभाऊला काय करावं कळत नव्हतं. असली जागा सोडूनही चालणार नाही असं रामभाऊचं एक म्हणत होतं. रामभाऊला काय करावं काही सुचत नव्हतं. आणि भावकीतील 15-20 माणसं आणि लग्न न जमवता जाणं ही गोष्ट योग्य रामभाऊच्या मनाला वाटत नव्हती. आपल्या आबरूचं खोबरं होईल म्हणून रामभाऊने 20 तोळा आणि 1,00,000 रुपये हुंडा द्यायची तयारी दर्शवली. पण लग्नात 10 तोळ सोनं द्यायचं व नंतर राहिलेले 6 महिन्यानंतर द्यायचं असं ठरलं. शंकरनाना म्हणाला, आत्ता कशी गाडी रुळावर आली बघा बरं. मग काय, सुपारी फोडण्यात आली, सगळ्यांना गंध ओढण्यात आला, जेवण झाली आणि सर्व मंडळी घरी आली. लग्न जमल्यामुळे सोनूला आनंद झाला होता. लग्न जमल्यानंतर सोनूचा भाऊ राहुल सोनूला चिडवायचा, तायडे मी तुझ्या घरी येऊ का, मी तुझ्याकडेच राहणार आहे, असं टिंगल टवाळी करायचा. तो दाजीचं तिच्या नाव घ्यायचा, त्याच्या दाजीचं नाव घ्यायचा आणि तो तिला चिडवायचा. सोनू आणि बहीण भावंडाचं असं हितगुज चालत होतं. खरं तर रामभाऊकडे पैसे नव्हतेच. रामभाऊने मळेची 5 एकर जमीन विकली आणि लग्नासाठी पैसे तयार केले होते. मे महिन्यातील 15 तारीख धरली. लग्न नवरदेवाच्याच घरी होतं. भला मोठा मंडप दिला होता. धर्माशेठच्या दोन्ही मुलांची लग्न, अजय आणि विजयचं लग्न धूमधडाक्यात झालं. आपल्या मुलीचं चांगल्या प्रकारचे स्थळ मिळालं म्हणून रामभाऊ आणि सुनीता यांना खूपच आनंद झाला होता. लग्न झालं, वऱ्हाडी निघून गेले होते. सोनाली आणि विजय यांचा आता संसार चालू झाला होता. 10 दिवसानंतर 16वी झाली आणि महिन्याभरानंतर अजय आपल्या बायकोला घेऊन नोकरीच्या ठिकाणी गेला. विजयला नोकरी नव्हती. शिवाय आता जून महिना चालू झाला होता. जूनमध्ये 12वी नंतरची ॲडमिशन चालू झाली होती. पुढच्या शिक्षणाचं विजय काहीच बोलत नव्हता. सोनालीनं विजयजवळ विषय काढला होता. मला पुढील शिक्षण घ्यायचं आहे, ॲडमिशन चालू झाले असतील. विजय गप्प बसायचा. सासू रखमाबाई जवळ एके दिवशी सोनूने विषय काढला. तेव्हा रखमाबाई म्हणाली, अगं झालेलं शिक्षण पुरं झालं की घरची शेती कोण बघायचं? थोरला गेला बायकोला घेऊन, आता घरचं कोण बघायचं? आता तुम्ही दोघंच ही शेती बघा, आमच्यानं आता शेती होणार नाही. सोनूला काय करावं समजत नव्हतं. आपण पाहिलेल्या स्वप्नांचा चक्का चुराडा झाला होता. ती रडू लागली होती. रडलेल्या सोनूला पाहून रखमाबाई म्हणाली, अगं रडाय काय, तुझी आई मेली की काय? उगाच भरल्या
भरल्या धरल्या घरात रडत बसतीया. अशा प्रकारे 2-3 महिन्याचा काळ निघून गेला होता. रखमाबाई आणि सोनूचं अजिबात पटत नव्हतं. भांडी घासताना असेल, झाडून काढताना असेल, रखमाबाई सारखी टोचून टोचून सोनालीला बोलत होती. 4-5 महिन्यानंतर रामभाऊ आपल्या मुलीला भेटायला आला होता. तेव्हा त्यांना आपल्या सोनूजवळ तुझ्या शाळेचं काय झालं हा विषय काढला. सोनू आपल्या बाबाच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. त्याने आपल्या जावयाला विचारलं, जावई बापू, सोनूच्या पुढच्या शिक्षणाचं काय झालं? तेवढ्यात रखमाबाई तिथं आली आणि म्हणाली, हे बघा पाहुणं, शाळा शिकवून इथं शेती कुणी करायची? थोरला गेला आपल्या बायकोला घेऊन. हे दोघं शेतच करतील, शेती करतील, शाळा पिळा आता नाही. रामभाऊ म्हणाला, पण आम्ही अगोदरच सांगितलं होतं. तेव्हा रखमाबाई म्हणले, हे बघा पाहुणं, राहिलेलं 10 तोळ सोनं घेऊन या आधी. आलात का तुम्ही? आणि बाकीचं परत बघूया. शाळा फिळा नाही काय नाही, आता हे शेतीच करणार दोघं. असं म्हणून रामभाऊला तिनं माघारी धाडलं होतं. रखमाबाईचं म्हणणं कमी होतं की हे दोघं शेतीच करणार म्हणून आम्ही हुंडा कमी घेतलाय, असं तिचं म्हणणं होतं. रामभाऊला चक्कर आल्यासारखं झालं होतं. आपल्या पोरीनं बघितलेलं सपान आता भंगलं होतं. म्हणून तो बाहेर असणाऱ्या धर्माशेठकडे आला आणि त्यानं तो जाब विचारला, पाहुणं, पुरीच्या शिक्षणाचं पुढचं काय झालं? तेव्हा धर्माशेठ म्हणला, होय बरोबर आहे, पण काय गरज आहे आता शिक्षणाची, नोकरीची? मुलूकभर बागायत आहे, तस आमच्या घरातच बाहेरची लोक येऊन राबते ती. तेव्हा रामभाऊ म्हणाला, नाही, माझ्या पोरीचं शिकायचं म्हणणं होतं. तेव्हा धर्माशेठ म्हणला, तुमच्या पोरीचं शिकायचं म्हणणं आहे का? मग शिकवा जावा, न्या तिला तुमच्या घरी आणि शिकवा. काय शाळा शिकवायची ती? रामभाऊला काय कळावं, काही कळत नव्हतं. रामभाऊ तसाच आपल्या गावी आला. त्यानं शंकरनानाला गाठलं. त्याला तो जाब विचारू लागला, शंकरनाना, आपलं काय ठरलं होतं? पोरीचं शिक्षण पूर्ण करतील पाहुणे असं तुम्ही म्हणाला होता. शंकरनाना म्हणाला, होय की, मग उद्याच मी जातो आणि पाहुण्याला विचारतो नेमकं काय झालंय. शंकरनाना आंबेवाडीला गेला. धर्माशेठला विचारलं. तेव्हा धर्माशेठ म्हणाला, आम्ही यांच्याकडून सोनं कमी का घेतलं याचा विचार तुम्ही केला नाही का? ही शाळा शिकणार नाही आणि ही शेतीतच काम करतील. एक गेला नोकरीवर, तो एकानं शेती बघायची, म्हणून आम्ही तुमच्याकडून सोनं कमी घेतलं होतं. शिवाय घरची शेती बघायची कुणी? शंकरनाना गुमान माघारी आला. सोनूला मात्र खूप टेन्शन आलं होतं. विजय ही काहीच बोलू शकत नव्हता. तो गप्प असायचा. रखमाबाई आता सोनूला 10 तोळे सोनं घेऊन ये म्हणून किरकिर करत होती. एके दिवशी विजय सोनूला घेऊन गावात चालला होता. साडी नेसून सोनू आणि विजय गाडीवर जाणार होती. सोनू मोटरसायकल जवळ गेली. तेवढ्यात रखमाबाई तिथं आली. कुठे निघालात रे? सोनू म्हणाली, गावात चाललोय. गुमान माघारी फिर. तुझ्या बानं सोनं अजून दिलं नाही आणि मोठं वर तोंड करून निघाली गावात म्हणून सांगते. तिला प्रत्येक ठिकाणी सासू नीट बोलत नव्हती. प्रत्येक गोष्टीत आडवं लागत होतं. सोनूला काय करावं कळत नव्हतं. सोनूला मधून मधून चिडवलंही जात होतं. तुझ्या बापाकडून 10 तोळ सोनं आण म्हणून रखमाबाई सारखी टोचून टोचून बोलत होती. या परिस्थितीत सोनूच्या मनामध्ये वेगळेच विचार येऊ लागले होते. आपलं जीवन काय, आपण ठरवलं होतं काय आणि आपलं झालं काय, ह्याच विचारात होती. तिला नको नको ते प्रश्न पडू लागले होते.
आपल्याला मोठं घर पाहून दिलं, पण तेथे आपल्या मनाप्रमाणे एकही गोष्ट घडत नाही आणि आपल्या आई वडिलांचा सारखा होणारा उद्धार तिला सहन झाला नाही. असंच 5-6 महिन्याचा काळ निघून गेला होता. त्या दिवशी विजय घरी नव्हता. सासू रखमाबाई यांनी सोनालीशी जोरात भांडण काढलं होतं आणि सोनालीलाही राग सहन झाला नाही आणि ती घरात गेली आणि दरवाजा लावून घेतला. साडीच्या साह्याने घरातील तिने पंख्याला स्वतःला फास लावून घेतला आणि तिनं आपलं जीवन संपवलं. दुपारी जेव्हा विजय घरी आला, पाहतो तर काय, दरवाजा बंद होता. सोनू दरवाजा उघड म्हणून तो ओरडला, पण आतून काहीच उत्तर येत नव्हतं. शेवटी त्यानं दरवाजा मोडून काढला तर काय, सोनू फॅनला लटकलेली होती आणि तो जोरदार ओरडू लागला. तो पटकन गेला. त्यानं पटकन सोनूला खाली घेतलं, पण तिच्यातील प्राण केव्हाच निघून गेले होते. सासरच्या जाचाला कंटाळून सोनूनं आपलं जीवन संपवलं होतं. बघता बघता ही बातमी गावभर पसरली होती आणि कोणीतरी ही बातमी रामभाऊला सांगितली. रामभाऊ आणि तेथील टेम्पो भरून माणसं भावकीतली आली होती. रामभाऊने हंबरडा फोडला होता. सुनीताचं तोंड बंद होत नव्हतं. अख्खं गाव हळहळत होतं. शंकर नाना आणि शारदा काकूही आले होते. आता मात्र रामभाऊचा पारा चालला होता. याच्यामुळंच माझ्या पोरीचं वाटोळं झालं म्हणून त्यानं शंकर नाना आणि शारदा यांना जोरात झोडपून काढलं होतं. बेदम त्यांना मारलं होतं. सोनूच्या माहेरची माणसं काही ऐकायला तयार नव्हती. पुन्हा गावातील सोनूच्या माहेरची बरीच 100-200 माणसं गोळा झाली होती आणि धर्माशेठच्या परिवाराला सगळ्या लोकांनी झोडपून काढलं होतं. धर्माशेठ, रखमाबाई, विजय यांना बेदम मारलं होतं. सोनूच्या माहेरचे लोक रागाने बेधुंद झाले होते. धर्माशेठच्या गावातील कोणीही बंगल्याकडे येण्यासाठी तयार नव्हतं. बंगल्यावर चाललेली मारामारी फक्त लोक लांबून बघत होते. सोनूचा अंतविधी त्यांनी बंगल्याच्या गेटच्या आत दारातच करायचं ठरवलं होतं आणि बंगल्याच्या दारातच चिता रचली गेली आणि सोनालीला त्याच बंगल्याच्या समोरच अग्नी दिला होता. मारून मारून विजय आणि सासू रखमाला धरून चितेत फेकण्याचा लोकांचा विचार होता. तेवढ्यात पोलीस गाडी आली आणि म्हणून पुढचा अनर्थ टळला होता. अख्ख्या गावातील कोणीही धर्माशेठच्या घरी यायला तयार नव्हतं. पोलिसांनी धर्माशेठ, विजय, रखमा यांना माणसाच्या तावडीतून सोडून घेऊन बेड्या ठोकल्या होत्या आणि गाडीत टाकलं होतं. सोनालीच्या चितेचा अग्नी आता जोरात भडकला होता आणि ही सर्व मंडळी आपल्या गावाकडे निघून गेली होती. पैशाच्या हव्यासा पोटी एका निष्पाप मुलीचा हुंडाबळी गेला होता. धन्यवाद.